नमस्कार मंडळींनो, सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर उन्हाळा तर सुरू झालोसा आणि ह्या उन्हाळ्यात मार्केटमध्ये सगळीकडे दिसतसत पिवळे धमक असे आंबे. तर ह्या आंब्यांपासून घरच्या घरी झटपट होणारे 2 रेसिपी आपण बघणार असो. सगळ्यात पहिली रेसिपी म्हणजे सगळ्यांचीच आवडती मँगो लस्सी. अगदी मोजक्या साहित्यात घरच्या घरी आंब्याची लस्सी कशी करूची ती आज आपण बघूया काय काय साहित्य घेतलंय. फक्त 2 हापूसचे आंबे घेतलेत. छान पिकलेले आंबे असत. 2 आंब्यांसाठी 2 वाटी घट्ट असा गोड दही घेतलाय आणि पाऊण वाटी पिठी साखर घेतली. दही कितपत आंबट किंवा गोड असत ह्याच्यावरच तुम्ही पिठी साखर जास्त किंवा कमी घालू शकतात. आणि गार्निशिंगसाठी थोडीशी वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घेतले असत. आता सगळ्यात आधी आपण हे आंबे सोलून त्याचे बारीक तुकडे करून घेऊया. हे बघा, आंब्याचे तुकडे करून झाले असत. आता हे तुकडे डायरेक्ट घालूया मिक्सरमध्ये. याच्यासोबतच घालूया दही. दही बघा किती घट्ट असत. पिठी साखर घालूया आणि आता ह्या मिक्सरमध्ये बारीक ब्लेंड करून घेऊया. तर बघा किती छान घट्ट अशी आपली मँगो लस्सी तयार झाली. आता थोडा वेळ मी ही फ्रीजमध्ये सेट करून घेते. तुमका थंड नको असा तर तुम्ही तशी सुद्धा पिऊ शकतात. बघा किती घट्ट असा ती. ह्याच्यात घालूया वेलची पावडर. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी मोजक्याच वेळात आपली ही मँगो लस्सी तयार झाली. तर आता आपण सर्व करून घेऊया ही आंब्याची लस्सी. थंडगार अशी आंब्याची लस्सी ह्या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. वरना घालूया थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि सोबतच आंब्याचे तुकडे. तर आपली मँगो लस्सी तयार झाली. आता ह्या मँगो लस्सी सोबतच आणि एक डिश बघूया, ती म्हणजे आमरस. आमरसासाठी सुद्धा मी हे 2च आंबे घेतले असत. छान पिकलेले आंबे असत. अगदी 2 ते 3 चमचे पिठी साखर घेतली आणि चिमूटभर अशी वेलची पावडर असा. लहान मुलांची सगळ्यात फेवरेट डिश म्हणजे आमरस. तर ह्या आमरसासाठी आपण घेतलेले हे 2 आंबे छानपैकी सोलून घेऊया आणि ह्या आंब्याचे सुद्धा बारीक फोडी करून घेऊया. तर आंब्याची फोडी करून झाली असत. आता ह्या आंब्याची फोडी घालूया आपण मिक्सरमध्ये. पिठी साखर घालूया आणि वेलची पावडर सुद्धा घालूया. आणि या मिक्सरमधून अगदी छान बारीक असा वाटून घेऊया. हे बघा, अगदी झटपट असो आपला आमरस तयार सुद्धा झालो. गार्निशिंगसाठी आमरसावर घालूया अगदी थोडेसे आंब्याची फोडी आणि थोडीशी वेलची पावडर.
चपातीसोबत पुरीसोबत ह्यो आमरस तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. हापूस आंब्याच्यो केलेल्यो ह्यो दोन्ही रेसिपी तुमकां कश्यो वाटल्यो म्हाका नक्की कळवा. आणि अशोच तुमकां नवनवीन रेसिपी बघूच्यो असतील तर सारस्वत स्वयंपाकच्या चॅनलाक सबस्क्राईब करूक विसरू नकात. पुन्हा येईनच मी तुमच्या भेटीक अशोच काही वेगवेगळ्यो रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.